आतापर्यंत आपण दुचाकी स्लिप झाली असं ऐकलं होतं, पण नाशिकच्या पिंपळगाव मोर या गावामध्ये आयशर ट्रक स्लिप झाला। रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकी स्वाराला वाचवताना हा ट्रक रस्त्यावरून बाजूला गेला आणि बाजूच्या वाळूमुळे स्लिप होऊन दुकानांमध्ये शिरला। या अपघातामध्ये 2 जण जखमी झालेत। एका दुकानाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। या अपघाताचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांना विचारा। लक्ष्मण, हा सगळा कोणता परिसर, केव्हा ही घटना घडली, आत्ताचं काय अपडेट? सुवर्ण नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव मोर नावाचं एक गाव आहे। त्या गावातील एक चौफुली आहे, ज्या चौफुलीवरती हा सगळा अपघाताचा थरार जो आहे तो सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आहे। सकाळी साधारणतः 10 वाजेच्या सुमारास हा ट्रक हायवेवरून जात होता, मात्र त्याच वेळेला समोरून एक दुचाकी येत होती आणि ही दुचाकी जी आहे ती ट्रक समोर येणार तोपर्यंत ट्रक चालकानं त्या दुचाकी स्वाराला वाचवण्यासाठी आपला ट्रक दुसऱ्या बाजूला फिरवण्याचा प्रयत्न केला, मात्र रस्त्यावर जमा झालेली जी बारीक वाळू आहे त्या वाळूवरनं हा ट्रक जो आहे तो स्लिप झाला आणि बाजूचा असलेल्या दुकानामध्ये घुसला। सुदैवानं या दुकानाच्या परिसरामध्ये नागरिक उभे नव्हते किंवा या परिसरामध्ये काही वाहनं जी आहे ज्यामध्ये लोक बसले असतात ती या ठिकाणी नव्हती, त्यामुळे यामध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही। मात्र 2 जण यामध्ये जखमी झालेले आहेत आणि ज्या ठिकाणी ही ट्रक पडली, ज्या वाहनांवर ट्रक पडली त्या वाहनांचं यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही। मात्र घटनेचा सीसीटीव्ही जर आपण बघितला तर तो अतिशय भयानक आहे। जर कदाचित या जागेवरती काही माणसं उभी असती किंवा काही दुचाकीस्वार गाडी लावून त्या ठिकाणी थांबलेले असते तर यामध्ये अनेक लोकांचा जीव जाऊ शकला असता। अशा प्रकारचा हा व्हिडिओ समोर आलेला आहे आणि त्यामुळे आता या सगळ्या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी या परिसरामध्ये स्पीड ब्रेकर लावण्याची मागणी केलेली आहे। सुवर्णा, नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल लक्ष्मण। मालेगाव मनमाडच्या रोडवर वऱ्हाणे गावाजवळ पहाटेच्या दरम्यान ट्रॅव्हल बस आणि पिकअपची समोरासमोर धडक झाली। अपघात झाला आणि या अपघातामध्ये 4 जणांचा मृत्यू झालाय। दोन्ही वाहनातील 22 प्रवासी जखमी झालेले आहेत। त्यांना मालेगावच्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय। त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे। अपघात इतका भीषण आहे की पिकअप थेट बसच्या पुढील भागात शिरली आणि तिचा चक्काचूर झाला। मृत्युमुखी पडलेले सगळे मालेगावचे असल्याचं समजतंय। आमचे प्रतिनिधी बब्बू शेख यांना विचारूया। बब्बू, भयंकर असा हा अपघात आहे, काय अधिक माहिती? स्वर्ण, ही जी खासगी ट्रॅव्हल बस आहे ती पुण्याकडे जात होती आणि पिकअप ही मालेगावकडे जात असताना पहाटेच्या सुमारास हा भीषण अपघात झालेला आहे। कदाचित पिकअपच्या चालकाला डुलकी लागली याचा संशय व्यक्त केला जात आहे आणि त्याच्यामुळे या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली आणि अक्षरशः जे पिकअपमध्ये जे माणसं बसलेले होते त्यांना जेव्हा अपघात झाला तर परिसरातील लोकांनी त्या पिकअपचे दार वगैरे तोडून बाहेर काढले। 4 जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे आणि बसमधील आणि 22 जण जखमी झालेले आहेत। दोघांची प्रकृती गंभीर आहे। अपघात झाला तेव्हा परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन इतर प्रवाशांना बाहेर काढून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेले आहे। पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केलेला आहे। सुवर्णा, नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल।